तर नमस्कार भावानो, तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये। तर आजची आमची बाउन्सरची ड्युटी आवाडे आणि यड्रावकर पाटील यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त तिथं बाउन्सरची ड्युटी लागलेली। तर चला तर बघूया आजचा ब्लॉग। प्रत्येकाला अशी ड्युटी वाटून दिलती आणि प्रमुख पाहुणे येतच होती। आम्हाला सगळ्यांनी असं पॉइंट वाटून दिलत। प्रत्येक विभाग होता, त्या विभागाला सगळीकडे असं बाउन्सर होतं। तर भावानो, ग्राउंड एवढं मोठं होतं की बाउन्सरासने अजून ड्युटी वाटप चालूच होती। म्हणजे प्रत्येक बाउन्सरासने कुठलं पॉइंट आहे हे ठरलेलंच होतं। सेटअप कसला जबरदस्त लावलाय बघा त्यांनी, खतरनाक विषय हार्ड सेटअप होता भावानो। आणि आमच्या बाउन्सरांची चर्चा चालू होती, कुणाला कुठला पॉइंट दिले त्या पॉइंटला जाऊन थांबा, पब्लिक भरपूर या लागलंय। तर सगळेजण अशी पॉइंटला थांबलेली। व्हीआयपी जेवणाचा विभाग होता, आम्ही व्हीआयपी जेवण विभागला होतो। असे आपले खासदार साहेब, आमदार साहेब अशी एंट्री चालूच होती। कनेरी मठचे महाराज काड सिद्धेश्वर पण आलते। माझी ड्युटी स्टेजला लावली। इकडे बघतोय तर पब्लिक लाखोच्या संख्येपेक्षा जास्त होते। जी पब्लिक आलत भावानं। बाउन्सरांचं काम पण चालू झालं आणि इकडे वधूवरांची एंट्री चालू झाली। भावानं नियोजन एक नंबर, जबरदस्त विषय हार्ड केलत बरं का। नंतर भावानं लग्नाला सुरुवात झाली। इकडे मंगलाष्टकात चालू झाले आणि शुभमंगल सावधान झालं। वधूवरांनी एकमेकाला हार घातलं। आता आमच्या कामाला सुरुवात झाली। इथनं पुढे पब्लिक ढीग शुभेच्छा देण्यासाठी येते। इकडं अशी आतिषबाजी चालूच होती। तर पहिल्यांदा आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, बरेच मोठे आमदार आणि खासदार आणि मंत्री असे सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। इकडं आमची ड्युटी चालूच होती भावानो। मी बाउन्सरांनी सांगितलं व्यवस्थित अलर्ट राहा। नंतर भावानो संजय गोडत साहेबांची एंट्री झाली। त्यांनी वधूवरांनी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचवलं। आमचं काम पण संपत आलं। तर भेटूया भावानो पुढच्या ब्लॉग मध्ये। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।